मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही चाललेलो आहे अल फजरला. तिथे आम्हाला इन्व्हिटेशन आहे जेवण्यासाठी. तर आम्ही चाललेलो आहे, आमची सगळी फॅमिली आहे आणि आमच्यासोबत आहेत प्रशांत दादा. तर चला दाखवते तुम्हाला पुढे काय काय आहे ना. काय करतोय आणि फायनली आम्ही अल फजरला पोहोचलो. ज्यांच्या घरी आम्ही गेस्ट म्हणून इन्व्हायटेड होतो त्यांच्या घरी आम्ही लंच केला. त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली होती. तिथे मला काही शूट नाही करता आलं. ते खूप छान त्यांनी आमच्यासाठी लंच बनवला होता. आम्ही तो एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचे एक सौदी फ्रेंड होते, त्या सौदी फ्रेंडतर्फे त्यांनी इथे कॅमल राईड आमच्यासाठी बुक केल्या होत्या. आणि मग इकडे आम्ही आलो. तर तुम्ही इथे पाहत असाल हे मागे जे सर्व दिसत आहे शामियाना उभा केला होता. तिथे सर्व लोक सौदी लोक होते आणि आम्हीही कॅमल राईड एन्जॉय केल्या. आदित्यही कॅमलवर बसला आणि ईद असल्यामुळे सगळीकडे असं आनंदाचं वातावरण होतं त्या लोकांसाठी सुद्धा. तिकडून यायला आम्हाला खूप रात्र झाली आणि मग रात्री काही शूट नाही करता आलं. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट लंच मी काय बनवला होता ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर चपात्या, भाकरी, चिकन सुक्कं, चिकन रस्सा आणि मटण आणि भात, तर एवढा स्वयंपाक का केला होता. तर आज माझ्या घरी गेस्ट येणार होते. आणखी आम्ही जेवण वगैरे केलं. तर संध्याकाळी आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं बाहेर. आज आम्ही आलेलो आहे पांडामध्ये. थोडंसं चॉकलेट्स वगैरे घ्यायचे होते. तर आता आम्ही आलेलो आहे पांडामध्ये. पांडा हे एक सुपर मार्केट आहे. किती घेऊ प्लेट्स? तीन घेऊ बाबा. डेअरी मिल्क बबल घेतलेले आहेत 2. अजूनही घेऊया हातला त्यातला प्लेट्स खायचे. काहीतरी सिलेक्शनचं आहे. 29 रियाला आहे सिलेक्शन काहीतरी. यू कॅन टेक इट टू. आता तुम्हाला तर माहिती आहे की ईद सुरू आहे आणि ईदच्या वेळेला ज्या वेळेला आदित्य अर्णवचे मित्र घरी येतात त्यावेळेला त्यांना थोडंसं चॉकलेट्स वगैरे दिल्यामुळे आपणही त्यांचा सण म्हणजे ईद सेलिब्रेट करतो आहे असं त्यांनाही वाटतं. आणि म्हणून मग ही थोडी चॉकलेट्स वगैरे घेतलेली आहेत. आणखी आता भरपूर दिवस आम्ही इकडे राहत असल्यामुळे कम्युनिटी खूप मोठी झालेली आहे आणि शेअरिंग वगैरे ह्या गोष्टी आमच्या सुरूच राहतात. दिवाळीला आम्हीही त्यांच्याशी काहीतरी शेअर करत असतो आणि ही खूप मजा येते आणि खूप छान वाटतं ज्यावेळी आपण एकमेकांचे सण सेलिब्रेट करतो. आणखी अशा प्रकारे आम्ही इथे थोडं सामान घेऊन निघालो. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग मी इथंच संपत आहे. तर भेटू आपण नवीनच एक नेक्स्ट छानशा व्लॉगमध्ये. तर टेक केअर. बाय बाय.